केस वाढण्यासाठी आणि केसांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स दूर होण्यासाठी म्हणजेच केस गळती खूप जास्त प्रमाणात आहे, केस गळल्यानंतर रिग्रोथ होत नाहीत, केस वाढतच नाहीत, केसामध्ये खूप जास्त कोंडा आहे, खाज आहे, त्यासोबतच केस ड्राय झालेले आहेत, फ्रीज आहेत, खूप साऱ्या प्रॉब्लेमसाठी आणि खूप उपयुक्त असं हे तेल आहे। हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते। कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे। तर तुम्ही जे बघताय ना, तर ते तेल मी बनवते आणि खूप छान रिस्पॉन्स येतोय तुमच्याकडून। खूप जणांना रिसीव झालेला आहे, त्यांनी रिझल्ट सुद्धा शेअर केलेले आहे। कसं बनवायचं तर याच्या अगोदर मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत। त्याच्यानंतर कसं मागवायचं, आम्ही इंस्टाग्राम वापरत नाही तर काय करायचं, ते तेल लावायचं कसं, वापरायचं कसं, किती दिवस वापरल्यानंतर रिझल्ट येतात, सगळ्याच गोष्टी मी डिटेलमध्ये सांगणार आहे। तर बघा, हेअर केअरचे ना खूप जास्त व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। याच्यामध्ये काही रेमेडीज आहेत, काही असं रूटीन आहे की जे तुम्ही मंथली फॉलो करायचं आहे, काही रूटीन असं आहे की ते तुम्ही वीकली फॉलो करायचं आहे। ड्राय केसांसाठी काय करायचं, केस गळती जास्त असेल तर काय करायचं, त्यासोबतच पांढरे केस असतील ना तर काय करायचं, सगळ्या गोष्टींविषयीचे ना वेगवेगळे व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत। तरीसुद्धा बघा, खूप जास्त रेमेडीज ज्यांना बनवता येत नाही ना, त्यांच्यासाठी हे एक ऑल ओव्हर सगळ्याच प्रॉब्लेमवरती काम करणारं खूप प्युअर एकदम नॅचरल हर्बल ऑइल आहे। खूप मेहनतीने बनवते आणि खूप छान बनते आणि रिझल्टसुद्धा त्याचे तेवढेच छान आहेत। कसं वापरायचं तर बघा, जसं आपण रेग्युलर ऑइलिंग करतो की नाही, तसंच आठवड्यातून 2 वेळेला लावायचं आहे, छान मसाज करायचं, दुसऱ्या दिवशी तुम्ही हेअर वॉश करायचं आहे। कोणताही शॅम्पू वापरा जो तुम्हाला सूट होतो। चांगलं हेअर केअर केलं की नाही तर कोणता शॅम्पू वापरायचा यावर काहीही नसतं, तुम्ही कोणताही शॅम्पू वापरू शकता। पण तुम्ही जे खाताय, म्हणजे जास्त हेअर फॉल असेल ना तर थोडंसं इंटरनल डाएटकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे। म्हणजे थोडंसं जाणून बुजून 1 महिना 2 महिने हेल्दी गोष्टी घ्यायच्या। म्हणजे काय होतं की एक इंटरनल म्हणजे काही हेअर फॉल की नाही विटॅमिन्स कमी वगैरे असतो ना, त्याच्यामुळे पण होतो, तर तेही करायचं आहे। आणि एक्सटर्नल तुम्ही हे ऑइल लावायचं आहे, हेअर केअर करायचं आहे। काही रेमेडीजसुद्धा मी शेअर केलेले आहेत, काही जसे की टोनर आहे, काही हेअर मास्क असतील, तर तुम्ही दोन्हीकडून असे सेम प्रयत्न केले की नाही तर पटकन रिझल्ट येतात। तरीसुद्धा बघा, तुम्ही 1 महिना जरी हे कंटिन्यू तेल लावलं की नाही तर तुमच्या केसांमध्ये रिझल्ट हे तुम्हाला दिसणारच आहेत। खूप जणींनी घेतलेला आहे, विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांना रिझल्ट आलेले आहेत। मी स्वतः खूप दिवसांपासून वापरते। जवळ-जवळ आमच्या घरातले आसपासचे मी ज्यांना ज्यांना ओळखते ते सगळेच वापरत आहेत आणि जे माझ्याकडून तेल घेत आहेत ते रिपीटेड म्हणजे 2-2, 3-3 वेळेला घेतलेले आहेत। 2-2, 3-3 बॉटल, एकदम 4-4 बॉटलसुद्धा घेतलेल्या आहेत। खूप म्हणजे मला पण नवल वाटतंय, काही डॉक्टर आहेत, काही मेडिकल चालवत आहेत किंवा काही नाही का चांगल्या कंपनीमध्ये म्हणजे फार्माच्या रिलेटेड असतील अशा कंपनीमध्ये काम करणारे जेंट्ससुद्धा आहेत किंवा खूप वेगवेगळ्या ठिकाणी, पण नॅचरल गोष्टींचा रिझल्टच असा असतो किंवा नॅचरल गोष्टींचा इफेक्टच असा असतो। काही सोशल मीडियावरती सुद्धा काही काम करणारे आहेत आणि त्यांनासुद्धा रिझल्ट आलेले आहेत, त्यांनीसुद्धा तेल घेतलेलं आहे। नॅचरल गोष्टींमध्ये ना खरोखर एवढी पॉवर आहे ना, तुम्ही सलॉनमध्ये ट्रीटमेंट घेऊन या, त्याच्यानंतर तुम्ही दवाखान्यात सुद्धा काही जण ट्रीटमेंट घेतात, पण नॅचरल गोष्टीचे रिझल्टच असे आहेत की त्याच्यामुळे केस डॅमेज जे झालेले आहेत ज्यांचे सलॉनमधून किंवा वेगवेगळी अशी ट्रीटमेंट घेऊन, तर ते परत हे तेल वापरायला लागलेले आहेत। मला पण खूप छान वाटतं, असं नाही का वेगळंच काहीतरी बघायला भेटतं तेव्हा। तर अशा सगळ्याच गोष्टी आहेत, त्याच्यामुळे कंटिन्यू वापराने केसांमध्ये फरक हा पडतोच। प्रत्येकाला वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो, म्हणजे प्रत्येकाचं स्कॅल्प वेगळं असतं किंवा हेअर ग्रोथ, हेअर फॉल वेगवेगळ्या टाईपचं असतो, त्याच्यामुळे कमी जास्त प्रमाणात पण 1 महिन्यामध्ये रिझल्ट येतातच। डॅन्ड्रफ तर लगेचच जातो, केस जर ड्राय असतील ना तर पटकन एकदम मऊ आणि एकदमच सिल्की होतात। खूप छान रिझल्ट आहेत। नॅचरल गोष्टींची प्रोसेस थोडीशी लेट असते, पण रिझल्ट एकदम थेट असतात। तसंच आहे हे, मी हेअर केअरवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि तेवढाच नॅचरल वस्तूंवरती सुद्धा। तर या तेलाबरोबर आणखीन केसांसाठी काय करायचं तर बघा, हे तेल कंटिन्यू लावायचं आहे। ज्यांच्या केसांमध्ये कोंडा आहे त्यांनी कोंड्याचे रिलेटेड एखादा हेअर मास्क लावायचा आहे कंटिन्यू। ज्यांना हेअर फॉलचं जास्त प्रॉब्लेम आहे त्यांनी अगोदर कोंडा दूर करायचा, त्यासोबत थोडंसं हेल्दी डाएट म्हणजे जसं की काही सीड्स असतात, बिया म्हणजे की ड्रायफ्रूट्स, पालेभाज्या, फळे खायची आहेत, दही खायचं आहे, जवस वगैरे ज्या गोष्टी पोटातून घ्यायच्या आहेत की नाही तर त्यासुद्धा तुम्ही कंटिन्यू करा। पाणी भरपूर प्या, जेवढं होईल तेवढं हेल्दी डाएट घ्या आणि हे हेअर केअर करायचं आहे। मेथीदाण्याचं टोनर तुम्ही वापरू शकता, त्याने सुद्धा खूप लवकर फरक पडतो या तेलासोबतच। आणि तुम्हाला जे जमतील ते 1-2 हेअर मास्क तुम्ही महिन्यातून ट्राय करा, खूप छान रिझल्ट आहेत, कंटिन्यू करा। 0 साईड इफेक्ट्स आहेत, याच्यामुळे काहीही होत नाही। एक 7-8 वर्षाच्या नंतरच्या मुलींना, मुलांना, लेडीज जेंट्स सगळे वापरू शकतात।
खूप सुंदर आणि एकदम प्युअर नॅचरल वस्तूंनी आणि कच्च्या घाणीच्या तेलाने बनलेलं हे तेल आहे. त्यामुळे तुम्ही ऑर्डर करण्यासाठी मला Instagramला सुद्धा तुम्ही DM करू शकता, डायरेक्ट मेसेज करायचा आहे. आणि काही ठिकाणी बरं का मी थोडाच नंबर शेअर केलेला आहे, तिकडे तुम्हाला जर भेटला तर मला तुम्ही डायरेक्ट WhatsAppसुद्धा करता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि याच्यामुळेच थोडंसं डेली व्हिडिओज यायला पण मला उशीर होतोय, पण लवकरच आपलं सुरळीत होईल सगळं कामकाज. तर धन्यवाद.